नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन चौधरी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे डेक्कन फार्मा. तर आज आपण आलेलो आहोत बाबुळगाव येथे. जाणून घेऊया शेतकऱ्याकडून यांनी चालू केलेलं आहे कुक्कुटपालन. तर यात तुमचा परिचय आमच्या व्ह्यूअरना द्या. राम राम. मी राजेश मारुती मोरे, युवा शेतकरी. हां. आपण शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन केलेलं आहे नवीन. तुमचं हे गाव कोणत्या गावात आहे तुमचं? हे बाबुळगावमध्ये आपलं, बरं, याचा जिल्हा कोणता आहे ते? वाशिम जिल्ह्यामध्ये. बरं, आता यांची आपण जाणून घेऊया अंदाज. तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? ग्रॅज्युएशन झालेलं आहे आपलं. बरं, आता तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि आपण आता याच्या पहिले बोललो. त्याच्यानुसार तुम्ही सांगितलं की तुम्ही याच्या आधी पोलीस भरतीही करत होते. हा, स्पर्धा वर्षी तयारी. हां. तर मग आता समजा पोलीस भरती आणि ते कुक्कुटपालन, मग तुमच्या डोक्यात कसं आलं की बुवा आपण कुक्कुटपालनही करू शकतो? जसं की स्पर्धा वर्षामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हां. आणि त्याच्यामुळे खूप वेळेस ट्राय केला, पण ते हो. जमलं नाही. हो. त्याच्यामुळे इच्छा होती आपली कुक्कुटपालन करायची हां, हां. आणि थोडंफार नॉलेज बी होतं. हो. त्याच्यामुळं केलेलं. बरं. तर पहा मित्रांनो, स्पर्धा परीक्षा त्यांची सध्याही चालू आहे. आता सध्या फॉर्म निघलेले आहेत. त्यांनी सध्याही तयारी करत आहे. पण सोबत कुक्कुटपालनही आणि याच्यात मदत तुम्हाला घरचे करतात का? हो, घरचा पूर्ण सपोर्ट आहे आपल्याला. बरं. मग हे आता एवढ्या कोंबड्या तुम्ही आणल्या, हे कुठून आणल्या? याची ते तर ऑर्डर? म्हणजे आपल्या जसे खेड्यातून 5-10 अशा हां. घेतलेले आहेत. असं काय? म्हणजे एका हां. ठिकाणाहून उचलल्या नाही नाही, समजा? खेड्यातून घेतलेले आहे. त्याच्यानंतर काही पिल्ले तयार केले आहेत. हां. कोंबड्या बसल्यानंतर पिल्लेचे काही जमा झाले. बरं. तर आता समजा यांनी हे जे कुक्कुटपालनात शेड बांधलेलं आहे, हां. तर तुम्ही ही हाईट कितपर्यंत घेतली जमिनीपासून? ही याची? 1.5 फुटाची आहे. 1.5 फूट हाईट घेतली. हां. आणि समजा याला खर्च किती आला असेल टोटल? सर्व खर्च हा 4 लाखाच्या जवळपास गेलेला आहे. हं. त्याच्यानंतर याच्यासाठी कमीत कमी आपल्याला 70,000 ते 80,000 लागलेले आहेत. बरं. हां. त्याच्यानंतर जाळी लागले कमीत कमी 60,000 च्या जवळपास जाळी लागलेली आहे. आता जाळी काही जण कोणती दुसरी जाळी येते याच्यात. हां, तर ठोकरवाली असते. हां. तर मग तुम्ही हीच काऊन वापरली? हे जसं की मुंगूस झालं, हां. त्याच्यानंतर साप, मोठावाला साप वगैरे असला हां. तर ते नाही यामुळे. हिच्यात बरं. छोटासा जर साप असला हां. तर आपल्या कोंबड्या त्यांनी मारू शकतो. बरं. आता इथं पाहू शकता तुम्ही, यांनी अंडे देण्यासाठी कोंबडीला टिनाचे हेही केलेले आहेत. पण यांच्या कोंबड्या आता सध्या अंडे नाहीत वाटते याच्यात. पाहू आपण. याच्यात कोंबड्याचे अंडे नाही. पण याच्यात देतात का कोंबड्या अंडे? हां, काही कोंबड्या अंडे देतात. काही हं. समजा त्यांनी स्वतःहून गड्डे केलेले आहेत. हां. ते स्वतःहून त्या गड्ड्यामध्ये अंडे देतात. बरं, तुम्हाला बरं. दाखवतो तुम्हाला, चला. तर आता आपण पाहिले इथं गड्डे तयार झालेले. तर हे गड्डे समजा तुम्ही केले का कोंबड्याने केलेले? हे स्वतः कोंबड्याने तयार केलेले आहेत बरं. अंडे. तर हे आपण बघू शकता. आता हे स्वतः इथं अंडे पण दिलेले आहेत कोंबड्यांनी आणि स्वतः तयार केलं कोंबड्यांनी. आणि काही कोंबड्या त्याच्यात आपण पाहिलं होतं मग त्याच्यात अंडे देतात आणि काही याच्यात देतात. तर आता तुम्ही तिथं पिपे केलेले आहेत कोंबड्याला अंडे देण्यासाठी. तर त्याच्याशिवाय आणखीन काही केलेलं आहे का? हां, आपण पिप्यासाठी जुगाड केलता ते अंड्यासाठी, हं. पण ते आपल्या कोंबड्याच्या पिप्यामध्ये अंडे देत नव्हते. देत नव्हतं. त्याच्यामुळे आपण हे आज जुगाड केलेलं आहे. बरं, दाखवून देऊ. इथं कोंबडी बसलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर बघू शकता. हे नवीन प्रकारचा जुगाड शेतकऱ्यांनी केलेला आहे. कसं आहे, की एवढं YouTubeवर पाहायला भेटत नाही. हे नवीन प्रकारचा जुगाड शेतकऱ्यांनी केलेला आहे. इथं पण अंडे देतात कोंबड्या. आत्ता इथं एक कोंबडी होती. ती गेली उठून. तर आता तुम्ही इथं जे केलेलं आहे कोंबड्यासाठी, हे कशासाठी आहे आम्हाला सांगा बरं? हे रात्रीच्या वेळेस नाही का, कोंबड्या सर्व वर झोपतात. हं. कोंबडी रात्रीच्या टायमाला खाली राहत नाही कोणतीच. अच्छा. म्हणजे याचं कसं आहे, बाहेरचे जे प्राणी येतील त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी कोंबडी कधीच जे गावरान कोंबडी असते, ती खाली बसत नाही. नाही बसत. मग त्याच्यासाठी हे तुम्ही केलेलं आहे, बरोबर आहे? हां. हं. तर आता आपण इथं बघत आहोत फीडचं. तर तुम्ही फीडचं व्यवस्थापन कसं करता कोंबडींना खाण्यासाठी? जसं की आपण गहू, तांदूळ, त्याच्यानंतर मका हां. यांचा सर्वांचा भड्डा करून आपण त्यांना देतो. म्हणजे कॅल्शियमसाठी, प्रोटीनसाठी. त्याच्यानंतर काही थोडंफार सोयाबीन बी त्यात बरं. प्रोटीनसाठी.
यांचा भड्डा करून आपण देतो. बरं. त्याच्यानंतर आपण जसं की हिरवा भाजीपाला झाला मंडीमधला भाजीपाला, त्याच्यानंतर आपल्या गावातील आपल्या शेतातील शेवगा वगैरे असला हो. ते आपण त्यासाठी देतो. बरं. आणि इथं आता काही शेवग्याचे पानं वगैरे दिसत आहे. हां. तर मग हे शेवगा तुमच्या वावरात लावलेला आहे का तुम्ही समजा दुसरून कुठून आणता सध्या? नाही, आपल्या शेतात लावलेलं आहे. हं. हे आपल्या त्यातल्या 10-5 डांग्या तोडून त्यातलेच रोज आपल्याला बरं. देतो. ते शेवगा कसं आहे, शेवगा कॅल्शियमचं कामी आहे आणि कॅल्शियम कशासाठी वापरले जाते? अंड्यासाठी. तर कॅल्शियम हे कोंबड्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी यांनी आता शेवग्याचं केलेलं आहे. तर अशा प्रकारे शेवगाही तुम्ही देऊ शकता त्यांना फीड म्हणून. आता कुक्कुटपालन म्हणल्यावर कसं आहे, हे जीव आहे आणि जीव म्हणल्यावर त्याच्यावर रोगराई येणारच आहे. तर या कुक्कुटपालन याच्यावरही कोंबड्यावरही काही रोग येत असतील. तर तुमच्या कोंबड्यावर आतापर्यंत कोणते कोणते रोग आले? तसे 2-3 रोग येऊन गेले. हं. आता नेमकाच एक सीआरडी नावाचा रोग होता. आपल्या थंडीमुळे येत होतो. हां. तो रोग येऊन गेला. अच्छा. आणि सीआरडीवर मग तुम्ही उपाय काय केला? त्यासाठी आपले जर गावठी उपाय जर म्हणसाल, हां. तर आपलं अद्रक, लसूण, त्याच्यानंतर थोडी हळद हं. आणि तुळशीचा पाला हे जर आपण ग्राइंडर करून जर आपण त्या पाण्यात थोडी जर त्यांना दिले, हां. तर सीआरडी बरा होतो. अच्छा. जर मेडिकलचं जर म्हणसाल, हं. तर आपल्याला टेट्रासायक्लिन नावाची पावडर भेटते. ती जर आपण दिली हं. तरी चालते. बरं. आणखीन एक तुम्ही रोग सांगितला होता कॉक्सिडिओसिस नावाचा. हां. तर त्याच्यावर काय उपाय आहेत? ऑक्सिडायसिस साठी जर आपलं जांबाची जर पानं असतील, हं. ते जर आपण मिक्सरनं काढून त्याचा जर रस बनवला, ते जर दिला त्याने जमते. त्याच्यानंतर शेवग्याचा पाला जर आपण ग्राइंडर करून जर त्याचा रस काढला, तर तोही जमतो. आणि जर मेडिकलचा विचार करसाल, हं. तर एम्प्रोलिन नावाची पावडर भेटते. हं. ती आपल्या जे शहर ठिकाणी आहे, उपलब्ध होऊन जाते. तिथून जर आपण घेतली, तर त्या पावडर होऊन जाते. बरं. तर आता कसं आहे, जीव म्हटल्यावर रोग तर येणारच आहे. पण यांनी सांगितल्यानुसार त्याच्यावर आयुर्वेदिक पण उपाय आहे, म्हणजे जे घरच्या घरी पण केल्या जाऊ शकतात. प्लस मेडिकलवर बी उपलब्ध आहे. तर तरी आता समजा तुम्ही जर एखादा कुक्कुटपालन टाकला आणि काही रोगराई आली, तर घाबरून न जाता पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानुसार उपचार करा. तर शेतकऱ्यांनी इथं लाईटसाठी एक जुगाड केलेला आहे. जाणून घेऊया शेतकऱ्याकडून याच्याबद्दल काय माहिती. आता आपलं जे शेड आहे ते शेतात आहे, त्याच्यामुळे इथं लाईनचं खूप प्रॉब्लेम आहे. हां. त्याच्यामुळे आपण सोलार प्लेट आणि बॅटरीमुळे हां. आपण शेडमध्ये लाईट लावतो. बरं. असे किती पॅनल आहेत तुमच्याजवळ? असे 3 पॅनल आहेत आपल्यावर. बरं. याच्यावर आता एका पॅनलवर किती लाईट चालते? याच्यावर तसे 3 ते 4 चालते, पण आपण 2च लावतो याच्यावर. बरं. म्हणजे आता समजा तुमचे 3 पाट्या येतात. हां. 3 पाट्यावर 6 ते 7 लाईट चालत हो, असतील. 6 ते 7. आता कोंबड्याची हालत चांगली राहण्यासाठी तिन्ही ऋतूत त्याची काळजी घ्यावी लागते. हां. तर सध्या कसं आहे, हिवाळा चालू आहे. तर हिवाळ्या ऋतूत तुम्ही याच्या काय उपाययोजना घेतलेल्या आहेत? जसं की याच्या आपल्याला आरोग्यासाठी? दिसत आहे, हं. ते दोन्ही साइडनं रात्री झाकून घ्यावं लागेल अच्छा. शेड आपल्याला. हं. त्याच्यानंतर थंडीच्या टायमाला आपल्याला रोज नाही का हां. थंड पाणी न देता त्यांना हां. गरम पाणी दिलं तर थोडा फरक पडतो. बरं. म्हणजे आता तुम्ही सांगितलं पाण्याचं. हां. तर पाण्याची जे तुमचं हे कुठून घेतलेलं आहे? बोर आहे का विहीर आहे? नाही, आपलं सध्या विहिरीचं पाणी आहे. हां. बोरच्या पाण्यामध्ये पीएच थोडा जास्त असतो. अच्छा. त्याच्यामुळे बोरचं पाणी आपण वापरत नाही. बोर सुद्धा आहे आपल्याकडे, पण बोरचं वापरत नाही. म्हणजे जास्त पीएच असल्यामुळे बोरचं पाणी न वापरता सध्या विहिरीचं पाणी वापरत आहे. तर आता हे जे कोंबड्या आहेत, तर यांच्या जेव्हा तुम्ही विकत आणल्या लहानपण, हो. तर तेव्हापासून यांना लस कोणती कोणती दिली? जर पिल्ले वगैरे असले तर त्यांना लस द्यावी लागते. 4 लस द्याव्या लागतात. अच्छा. पहिल्या हप्त्यातली जी असते वेगळी असते. हं. त्याच्यानंतर सेकंडवाली जी असते, लासोडा झाली, गांबोरा झाली, गांबोरा 2 झाली, अशा 4 प्रकारची लस द्याव्या लागतात. म्हणजे लस्सी दिल्यानं कसं होते, याच्यात असं आम्ही ऐकलेलं आहे समजा, काही लसी पाण्यातून देतात, कोणी म्हणजे टोचून वगैरे हां. देतात. तर ते लसी कशा द्यायच्या? जे फर्स्टवाली लस असते ती डोळ्यातून देत असतात अच्छा. आणि त्याच्यानंतर सेकंड, थर्ड आपली पाण्यातून दिली तरी चालते. बरं. मग आता तुम्ही समजा हे अंड्यावर बसलेले आहेत काही तुमच्या कोंबड्या. तर हां. सध्या किती अंडे निघत आहेत तुमचे रोजचे? रोजचे आपले 60 ते 65 पर्यंत अंडे निघतात. बरं. आणि एक अंड समजा तुम्ही किती रुपयाला विकता? तसं चिल्लर अंडे जर द्यायचे असले कोणाला 10-15 तर ते आपण ₹20 रेटने विकतोय. हां. जसं कॅरेट जर द्यायचं असलं हां. 30 अंडे समजा, अच्छा. 30 कॅरेटचं तर ते आपण 15 देतो. बरं. म्हणजे हे झालं अंड्याचं. मग अंड्याची व्यवस्थापन तुम्ही कसं केलेलं आहे विक्रीचं? तुम्ही स्वतः जाऊन विकता का तुमच्याजवळ लोकं घेऊन जातात? अंड्याचं व्यवस्थापन जसं आपलं गावातही जातात काही प्रमाणात. त्याच्यानंतर आपण नाही का सोशल मीडियाचा चांगला वापर केलेला आहे. हां. त्याचे कार्ड वगैरे छापून त्याच्यानंतर आपल्याला कॉल वगैरे येतात. तर आपण शहर आपलं थोडं जवळच आहे त्याच्यामुळे आपण शहरमध्ये आपण नेऊन देतो.
बरं. जर जशी डिलिव्हरी आली तशी. म्हणजे बघू शकता कसं आहे, सोशल मीडियाचाही इथं वापर करत आहे शेतकरी आजकाल आणि त्याच्या थ्रू विक्री करत आहे अंड्याची. तर मला सांगा, आता समजा इथं कोंबड्या येतात, तर काही कोंबड्या तुम्ही विकत पण असाल ना? हां, कोंबडी विकली. मग हे कोंबड्या कशा देता? म्हणजे काय भाव आहे? कोंबडीचा काय भाव? कोंबड्याचा काय भाव आहे? ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा भाव असतो. हं, तसं आपल्याकडे वाशिम जिल्ह्यामध्ये 400 ते 500 पर्यंत कोंबडी जाते हं. आणि त्याच्यानं कोंबडा जे सहज असं 700-800 पर्यंत कोंबडा जातो. बरं. तर आता समजा ही कोंबडी जी आहे तुमच्याजवळ, तर ही विकता कुठं तुम्ही? समजा आपण सहजासहजी कोंबडी विकतच नाही, हं. कोंबडीच विकतो. अच्छा. तर कोंबड्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट येतात, कॉल हं, येतात. काही जर धाब्यावाल्यासाठी हं. हां, तर आपण धाब्यावाल्याला जर 5-10 असे कोंबडे लागत असेल, आपण त्यांना प्रोव्हाईड करतो. बरं. म्हणजे आता बघू शकता, समजा जर कोणाला वाशिममध्येही लागत असेल, कारण की यांच्याजवळ सध्या फार्म यांचा लहान आहे. हे मोठा झाल्यावर याच्या बाहेरही करतील. पण सध्या यांचे अंडे आणि कोंबडी जर कोणाला लागत असेल, तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर तिथं मेन्शन करू व्हिडिओमध्ये. तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत, की ज्यांना आता शेतीसोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा आहे, शेतीला पूरक धंदा म्हणून. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हा हा व्यवसाय परवडतो का नाही परवडत? परवडतो. हा व्यवसाय चांगलाच परवडतो. फक्त याच्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेज लागेल, हं, याचा अभ्यास लागेल. तर हे याच्यामध्ये प्रॉफिट आहे. जर आपण बिना अभ्यासाचं जर आपण करतो ना, हं. तर मग अडचणी जाणार, लॉस येणार. बरं. तर आपण आलेलो होतो आज मोरे यांच्या फार्मवर. तर त्यांनी इतका वेळातला वेळ काढून दिला आपल्याला, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्लस ज्या शेतकऱ्यांना, ज्या समजा लोकांना वाशिममधल्या अंडे लागत असतील, त्याच्यानंतर कोंबडी लागत असेल, तर यांचा आपण नंबर आणि सर्व डिटेल टाकून देऊ व्हिडिओमध्ये. ज्यांना लागेल त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर अशाच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे डेक्कन फार्मर, त्याच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.